हॅलो, गोरवली संघाचा 12वी संघ आणि दुसरा कोणता? खोणी संघाचा 12वा खेळाडू पॅव्हलियन मध्ये या. तर मॅचला होते सुरुवात. गोलवली ए विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतोय खोनी या दोन टीम मध्ये. बॉलिंग मार्क वरती संदीप ठोंबरे. मिथून भोईर येत आहेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन नेम गोलवली ए या टीमला विनंती असेल आपला 12वा प्रतिनिधी त्या ठिकाणी या ठिकाणी पाठवायचा आहे. तर या ठिकाणी अश्विन ठोंबरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल. हा बॉल या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक पहिला बसत असताना टीम गोलवली या टीमला बॅट्समन आउट. विनोदची केली संपुष्टात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅट्समन इंटू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये राजा येतोय. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट थर्ड बार मध्ये. चांगलं क्षेत्रक्षण तोपर्यंत अवधी होता. एक सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन केले टीम गोलवली ए या टीमने. हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या दोन्ही हात समांतररित्या. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. हा बॉल या ठिकाणी आपण पाहतो पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. अप्रतिम फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार.
चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टीम गोलवली ए या संघाची धावसंख्या 6 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामधील 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10. कोणी संघाकडून दुसरं शतक घेऊन येत ते संदीप वैयक्तिक पाहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येते ते संदीप. त्यांना सामना करत आहे राजा. चांगलासा पुश केलेला फटका. एकच रन घेतली. 2 रन. संदीप पुढचा संदीप यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते राजा. राजाने चांगला असा फ्लिक केलेला फटका. चौकार. आपण काही बोललेलं नाही. संदीप यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते राजा. राजा उत्कृष्ट असे फलंदाजी करत आहेत. आत्तापर्यंत गोलवली संघासाठी त्याने 1 चौकार आणि 2 रन धावून काढलेले आहेत. चांगली चपराक मारलेले राजा यांनी आणि पुन्हा एकदा चौकार. राजा मस्तपैकी बॅटिंग करत आहेत गोलवली संघासाठी. संदीप यांचा पुढचा गोलंदाज खेळून काढतील ते राजा. चांगली चपराक मारलेली राजा यांनी. फिल्डिंग कैलास यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 2 रन धावून काढलेले आहेत. धाव संख्या 22. वैयक्तिक 12 रनवर खेळतोय तो राजा. चांगलासा टोलवलेला चेंडू. फिल्डिंग सादिक यांनी उत्कृष्ट अशी फिल्डिंग सादिक यांची. बघूया आता पुन्हा एकदा 2 धावा धावून काढल्या आहेत राजा यांनी. या ओव्हरचा शेवटचा
चेंडू घेऊन येते ते संदीप. गुड फिल्डिंग. 16 झालं ना. दोन षटकानंतर 25 धावसंख्या आहे. या ओव्हरमध्ये 15, आधीच्या ओव्हरमध्ये 10. कॉम्पिटिव्हला गेले मॅच. संघाची तिसरी आणि वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येत आहे ते मिथून. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी 10च रन दिलेल्या, म्हणून कर्णधारांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. बघूया आता दुसऱ्या स्पेलमध्ये मिथून एक कशी गोलंदाजी करत आहेत ते. राजा उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत आत्तापर्यंत गोलवली संघासाठी. 2 ओव्हरमध्ये 25 रन कुठून काढले आहेत अक्षरशः. सायलेंट मोडमध्ये आहे ना असं जरा. काय बोलतो मी? आवाज ओढ डीजे, आवाज ओढ डीजे. मिथून यांचा पहिला चेंडू खेळून काढतील ते राजा. चांगला असा कट थ्रो गॅदर करतील ते संदीप. कधी आज आहे का? वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर्थडे बॉय. दिशेने मारलेला चेंडू. सादिक यांनी पुन्हा एकदा चांगली अशी फिल्डिंग. स्टेट नाही आउट. कृष्णाचे गोलंदाजी मिथून यांचे. लेग साईडचे हॅम्पर पिंटू यांची चांगली अशी हॅम्परिंग. आंतरराष्ट्रीय पातळीवर अंपायरगिरी करतात. यावेळी त्यांना इथे आपले वैयक्तिक संबंध चांगले असल्यामुळे इथे आलेत ते, नाहीतर ते बाहेरच असतात. पिंटू आजारी. FC बॅट्समॅन काय दादा? हां हनुमान. पुढील चेंडू खेळून काढतील ते हनुमान. स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय आणि फिल्डिंग करतील ते कोण आहे तू? दोन धावून काढल्यात हनुमान यांनी. पुढील चेंडू खेळून करतील हनुमान. ओ माय गॉड. कृष्ण चांगली असे फिल्डिंग महेश ठोंबरे यांच्याकडून. महेश ठोंबरे उत्कृष्ट खोनी सुंदरचा फलंदाज आहे. भोईर आहेत का? सॉरी भोईर आहेत ते. कोहली संघामध्ये ठोंबरे फलंदाज भरपूर आहेत, त्याच्यामुळे असं होत आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केलेला पण त्याच्या पॅडवर आदळला. लेग बायच्या स्वरूपात हनुमान. 1 रन.
षटक क्रमांक 3 संपलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये किती रन झाले? घेऊन जा पाणी घेऊन. 3 ओव्हर 33 11च्या सरासरीने गोलवली संघ धावा कुठून काढल्या आहेत. अंतरली संघाचा कर्णधार आणि उत्तरशी संघाचा कर्णधार दोघांनी या. तीन ओव्हरच्या नंतर 33 धावा झालेल्या आहेत. 11चे दोन विकेटने. माईकमध्ये बोलणं आणि असं मला फरक आहे. किशोर भंडारी यांचं आगमन झालेले आहे. अंतरली संघाचे पाठीराखे आहेत ते तिन्ही संघांचे आहेत ते रेग्युलर 40+ अंडर 19 आणि 11चे पण आहेत ते. संघाचे चौथे आणि वैयक्तिक पहिला शतक घेऊन येत ते सुनील सुखदेव. बघूया आता सुखदेव. नन्वे आणि उत्कृष्ट असा उत्तुंग षटकार मारलाय. सुखदेव यांच्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग असा षटकार मारलाय नंदू यांनी. नो रिव्ह्यू नाही आहे. अंपायर जो डिसिजन येईल तोच फायनल राहील. दोन्ही अंपायरांना सूचित करण्यात आहे ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच राहील. रिव्ह्यू नाही आहे. आपसात चर्चा करा आणि नंतर डिसिजन द्या वाटलास तर. फोर्ट 41 धावसंख्या झाले आहेत 41. निर्धाव असा चेंडू चांगला असा चेंडू सुखदेव यांचा. नंदूंना काही समजलंच नाही. पुढील चेंडू खेळून काढतील ते नंदू. बघूया आता आपण. चांगला असा उंचावर मारला चेंडू. बघूया क्षेत्र नो मॅन्स लँड मध्ये पडला. ओ अंपायरांची तटस्थ नजर. अंपायरवर प्रेशर आणू नका. चांगली अशी तीर की नजर बाज की नजर और पिंटू की नजर दोनों बराबर है. हाँ 2 धावा घेतल्या. 2 धावा धावून काढल्या आहेत नंदू यांनी. बघूया पुढील चेंडू सुखदेव यांचा. खेळून काढतील ते नंदू. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. किती स्कोर झाला शेवटचा यावरचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 44. कैलास
त्यांनी कॅच सोडला आणि चौका. नंद्याने चांगला असा लेगच्या सेंटून मारला चेंडू. या ओव्हरमध्ये सुखदेव यांनी 15 रन दिल्यात. टोटल संघाची धावसंख्या झाली 48. 2 विकेटच्या नंतर बघूया आता शेवटचा शतक कोण घेऊन येत आहे. हँडसम बॉय कैलास संघाचे कर्णधार आहेत. कैलास नंदू आहे. शनिदारचे संघाचे 5वं आणि वैयक्तिक पहिला शतक घेऊन येते कैलास. कैलास हे संघाचे कर्णधार आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धावा पण ते रोखण्याचा प्रयत्न करतोय कैलास. 48. आतापर्यंत नंदू यांनी 21 धावा ठोकून काढल्यात अक्षरशः. त्याच्यामध्ये एक षटकार सुद्धा आहे त्यांचा. कैलास टू नंदू. बेस्ट वर्सेस बॉय. 4 पहिल्याच चेंडूवर चौकार मारले नंदू यांनी. कैलास यांचा पुढील चेंडू खेळू करतील ते नंदू. बघूया आता. नाही लॉंगांच्या दिशेने मारलेला चेंडू. बघ ना अंतरली संघाचा कर्णधार आणि उत्तर संघाचा कर्णधार दोन्ही संघांनी टॉस विनिंग करण्यासाठी यावे. नाही तर संघ बाद केला जाईल. नाही यावेळेला कर्ण धावसंख्या झाली 58. 2 विकेट नंतर कैलास यांचा पुढील चेंडू खेळून करतील नंदू. नंदू आत्तापर्यंत चांगली बॅटिंग करतात गोलिवली संघासाठी. 31 धावांवर खेळतात. वैयक्तिक 31 धावांवर धावतात. कॅच डान्सिंग ऑफ द ग्राउंड शॉट आणि नाही धावसंख्या झाली 60. 2 विकेट नंतर कैलास यांचा पुढील चेंडू खेळून करते नंदू. लेग बॅच सोबत एक मंगेश ठाकूर यांचं आगमन झालं आहे. या तुम्ही स्टेजवर या. तुमचं स्वागत आहे अंतरली संघाकडून. तुमचं 5 ओव्हर नंतर 63 धावा आहेत. 64 टार्गेट ठेवलेलं आहे. तू लाईव्ह बघ ना तुम्ही.
कर्णधार टॉस विन साठी यायचं आहे. ये ना मॅची ना जाला अंतरली संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. कुठं प्रथम फलंदाजी करताना गोलवली संघाने 64 धावा उभारले आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय. 63 धावा केले आणि 64 धावांचा लक्ष ठेवलाय. तो कोणी संघासमोर किशोर भंडारी यांना मी विनंती करतो. मंगेश ठाकूर यांना मी विनंती करतो की आंतरले आणि उत्तर शिव संघामध्ये टॉस विन करायचं आहे. टॉस साठी उत्तर शिव संघ टॉस विन झालेले आहेत आणि डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. गोलवली संघाकडनं प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत ते मंगेश. तसेच कोणी संघाकडनं प्रथम फलंदाजीसाठी आलेली जोडी आहे मिथुन आणि संदीप. स्ट्राईकला आहेत ते मिथुन, नॉन स्ट्राईकला आहेत ते संदीप. पाच षटकामध्ये 64 धावांचा माफक आव्हान ठेवलं आणि पहिला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चौकार. पहिल्याच चेंडूवर चौकाराने आपला खातं खोललेलं आहे ते मिथुन यांनी.
दुसरा चेंडू मंगेश यांचा, पुन्हा एकदा खेळून काढतील ते. सुंदर असा चेंडू, डॉट चेंडूने सुरुवात होते. मंगेश यांचा पुढचा चेंडू आणि क्रिकेटचा मादक सौंदर्य स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार. मिथुन यांच्या बॅटमधनं आपण दोन सुंदर फटकार बघितले. एक लॉंग लेगच्या दिशेने आणि एक स्क्वेअर लेगच्या दिशेने, दोन चौकार त्यांच्या बॅटमध्ये बघतो. मंगेश यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा खेळून काढते मिथुन आणि पुन्हा एकदा उंच असा फटकार आणि पाहूयात अंपायर डिसिजन. षटकार. दोन चौकारांच्या नंतर आलेला हा तिसरा षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 14. बघूया आता पुढचा मंगेश यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा खेळून काढतील ते मिथुन. त्यांच्या बॅटमधनं आपण एक षटकार आणि दोन चौकार पाहिले आहे. मिथुन यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि मला वाटतं एकच धावावरती समाधान मानावं लागेल ते खोणी संघाला आणि मिथुन यांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती बिनबाद 15. मंगेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू, पहिल्यांदाच खेळून काढतील ते संदीप, डावखुरा फलंदाज संदीप. मंगेश यांच्या षटकातील शेवटचा चेंडू, प्रथमच खेळून काढतील ते डावखुरात आहे फलंदाज संदीप आणि संदीप यांनी चांगलासा लगावलेला फटका आणि दुसऱ्या धावाचा मानस, पण धाडस झालेले नाहीये. एकच धावावरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती बिनबाद 16. चार षटकांमध्ये अजून 48 धावांची आवश्यकता आहे ती खोणी संघाला. 12-0-0च्या सरासरीने प्रत्येक षटकात त्यांना धावा काढायच्या आहेत त्या. गोलवली संघाकडनं सांघिक दुसरे आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत ते जितू. खोणी संघाने धावांचा पाठलाग करत असताना एका षटकात 16 धावांची भारदार केलेली आहे. जितू यांचा सामना करतील संदीप. बघूया. हो, डेड बॉल.
फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. बघूया अंपायरचा इशारा, षटकार. धावसंख्या 6 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. बिनबाद 22. मिथुन यांच्या पाठोपाठ संदीप यांनी सुद्धा आपला बॅटचा फेस ओपन केलाय आणि अंपायर स्क्वेअर. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 23. बिनबाद 23. चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल खोणी संघाकडनं. जितू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा फुल टोल वसूल केलाय संदीप यांनी. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या 6 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली ती 29. बिनबाद 29. आणि आपण बघू शकता श्रद्धांजली चषक 2026 अंतरली चषकाचे आयोजक चिंतामण हजारी खूप मेहनत घेतली आहे त्यांनी या आयोजनासाठी, ते आपण बघू शकता. संदीप यांच्या बॅटमधनं आपण लागोपाठ 2 षटकार पाहिलेत. बघूया षटकारांचे हॅट्रिक होते का इथे. जितू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून करतील ते संदीप आणि मला तरी वाटतं अवांतर धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 30. बिनबाद 30. जितू यांच्या षटकाचं ॲनालिसिस केलं तर त्यांनी 2 षटकार आणि 2 वाईट म्हणजे 2 स्क्वेअर दिलेले. आता पुन्हा एकदा कोण चेंज केलाय त्यांनी आणि संदीप यांच्या बॅट मधून आलेला हा लगातारचा ना आणि हा 1 बाउन्स झालाय. 4 धावसंख्या 4 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34. संदीप हे वैयक्तिक 15 धावांवरती खेळत आहेत. 4 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आणि 15 धावा उभारल्या आहेत त्यांनी. जवळपास 375च्या स्ट्राईक रेटने ते सध्या मैदानामध्ये धावा करत आहेत. चांगली अशी भागीदारी सुद्धा त्यांनी इथे केली आहे. 34 धावा बिनबाद 34 अशी धावसंख्या त्यांनी उभारली आहे खोणी संघासाठी. आता जितू यांच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतील ते डावखुरे आता आणि पुन्हा एकदा फुल चेंडू आणि झेल बाद होण्याची शक्यता. परंतु इथे काय घडतंय तर झेल सोडलेली आहे तर संदीप यांची, ज्यांच्या षटकार बॅटमधून आपण 2 षटकार आणि 1 चौकार बघितला आहे. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 35. गोलवली संघाकडे पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी एक सुवर्ण संधी आली होती संदीप यांच्या रूपाने, परंतु क्षेत्ररक्षकांनी त्यांना गोलंदाजाला साथ नाही दिली. त्याच्यामुळे धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या आता झालेली ती 35. बिनबाद 35. जितू यांचा पुढचा चेंडू पहिल्यांदाच त्यांच्या समोर खेळून काढतील ते मिथुन. मिथुन सुद्धा आपण बघितलं तर हे वैयक्तिक 15 या धावसंख्येवर केलेलं आहे आणि त्यांनी सर्कलमध्ये 1 धावून घेतलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 36. 36 धावा झालेल्या आहेत आणि कोणताही गडी बाद करण्यामध्ये यश आलेलं नाही ते गोलवली संघाला. आताच आपण बघितलं की संदीप यांना तसेच खोणी संघाचे पाठीराखे जगन जाधव यांच्याकडून खोणी संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बघूया जितू यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतील ते संदीप आणि संदीप यांनी लगावलेला चेंडू बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चौकार आणि धावसंख्या 4 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 40. बघा बिनबाद 40 धावसंख्या झालेली आहे आणि आपण बघितलं 2 षटकांमध्ये 40 म्हणजे 20च्या सरासरीने धावसंख्या
चा रोखत आहेत ते कोणी संघ. आता आपण बघू शकता 3 षटकांमध्ये कोणी संघाला धावसंख्येची आवश्यकता आहे ती 24. 64 धावांचा पाठलाग करत असताना कोणी संघाने 2 षटकांमध्ये 40 धावा उभारल्या आहेत. बिनबाद 40. कोलवली संघाकडनं सांघिक तिसरी आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते विश्वनाथ, आणि विश्वनाथ यांचा सामना करतील ते मिथुन. कोणी संघाकडनं मिथुन. पाच षटकांमध्ये 64 धावांची गरज असताना त्यांना 13च्या सरासरीने धावगती ठेवायची होती, परंतु त्यांनी 20च्या धावगतीने धावसंख्या. आता बघूया विश्वनाथ यांचा पुढचा चेंडू खेळून फुलटॉस आणि झेलबाद होण्याची शक्यता, आणि झेलबाद. मिथुन यांच्या खेळीचा अंत होतोय आणि विश्वनाथ यांनी त्यांच्या षटका पहिल्याच चेंडूवरती त्यांना बाद करण्यामध्ये यश आलेले आहे ते विश्वनाथ यांना. आणि 40 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होत आहे कोणी या संघाचा मिथुन, ज्यांनी वैयक्तिक 16 धावसंख्या उभारल्या. चांगली भागीदारी रचली खोणी संघासाठी, आणि मिथुन यांची जागा भरून काढून येत आहेत ते महेश. खोणी संघाकडनं महेश आलेले आहेत. बघा विश्वनाथ यांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते महेश. महेश यांनी लगावलेला फटका आणि मला तरी वाटतं चौकार. धावसंख्या 4ने पुन्हा एकदा झेप घेत आहे. धावसंख्या झाली आहे ते 44. एक बाद 44 आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती खोणी संघासाठी. आव्हान आता सोपं होताना दिसत आहे खोणी संघासमोर, परंतु क्रिकेटमध्ये कोणताही महेश पुन्हा एकदा विश्वनाथ टू महेश. बघूया आता काय करतोय, आणि मला तरी वाटतं सुंदर असा चेंडू. बघूया अंपायर डिसिजन काय येतोय. डॉट चेंडू. डॉट चेंडूने समाप्ती होते. डॉट चेंडूने धावसंख्या स्थगित. धावसंख्या झालेली आहे ती 44. बघूया विश्वनाथ टू महेश, आणि उंच असा मारलेला फटका बघूया, आणि महेश यांनी दाखवलेला बॅटचा तडाखा आणि षटकार. धावसंख्या 6ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 50. सांघिक अर्धशतक झालेले आहे ते खोणी संघाचं. एक बाद 50. बघूया महेश यांनी चांगलासा मारला फटका, षटकार. आता बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका. तिथे थोडासा फंबल आहे, परंतु आव्हान थोडं सोपं झालं कारणाने एकच धावावरती समाधान मानले ते खोणी संघ, आणि महेश यांनी धावसंख्या 1ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 51. आणि विश्वनाथ टू संदीप, आणि षटक समाप्ती झालेले आहे. धावसंख्या स्थगित. धावसंख्या झालेली आहे ती 51.
3 षटकांच्या समाप्तीनंतर खोणी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 51, 1 बाद 51. तर आपण बघू शकता 17 रनांच्या गतीने सध्या धावसंख्या काढत आहेत तो खोणी संघ. दोन षटकांमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे ती खोणी संघाला. तेरा धावांची आवश्यकता आहे ती 12 चेंडूमध्ये. आता गोलवडी संघाकडनं वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथ्यावर घेऊन येत ते नंदू यांचा सामना करतील ते महेश. आणि महेशांनी स्ट्रेट ड्राईव्हचा केलेला फटका, मला एकच धावावरती त्यांना समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली ते 52. नंदू 52 धावा झालेल्या धावफलकावरती 1 बाद 52. नंदुवांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतील ते संदीप आणि बॅटच्या एजवरती लागला फटका. बघूया आता धावसंख्या आणि तिथे आपण बघतो काय थोडीशी मिसफील्ड आणि बघता बघता चेंडू सीमा पार आणि चौकार. धावसंख्या झालेले 4 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 56. बघूया नंदुवांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते संदीप. धावसंख्या झालेली ती 56 आणि लेग बॉलच्या धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली ती 57. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे ती खोणी संघासाठी. नंदुवांचा पुढचा चेंडू खेळून काढतील ते महेश. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवताना परंतु धावसंख्या 1 ने वाढत या धावसंख्येला रोखू शकले नाही नंदू. धावसंख्या 1 ने वाढत धावसंख्या झाली ती 58. आठ चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे ती आणि रिवर्सचा पवित्रा घेतलाय संदीप यांनी आणि धावसंख्या 4 ने वाढत आहे. धावसंख्या झाली ती 60. 62 धावा झालेल्या आहेत त्या धावफलकावरती आणि 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी खोणी संघाला. 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे आणि कोणताही धाव नाही घेतले आणि षटक क्रमांक 4 इथे समाप्त होत आहे. धावसंख्या झाली ती 62. 1 बाद 62 आणि एका षटकामध्ये अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे खोणी संघाला. बघा गोलवडी संघाकडनं सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते हनुमान. 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे. 40+ असोसिएशनचा नियम आहे की धावसंख्या ही कंपल्सरी तुम्हाला चेस करावी लागणार. त्यामुळे बघूया आता हनुमान यांचा पुढचा चेंडू खेळून काढते महेश आणि स्क्वेअर. धावसंख्या 1 ने वाढत आहे. धावसंख्या झालेली ती 63. आता फक्त एका धावेची आवश्यकता आहे ते खोणी संघाला विजयासाठी. बघूया हनुमान यांचा पहिला चेंडू खेळून काढतील ते महेश आणि महेश यांनी लगावलेला फटका बघूया आणि मला वाटतं चौकार आणि विजयाचा चौकार. धावसंख्या आणि इथे सामना विजयी झालेला आहे तो खोणी संघ. हार्ड लक गोलवडी संघ.
पुढील सामना असणार आहे तो अंतर्ली 40+ आणि उत्तर शिव 40+. उत्तर शिव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय त्या